हॅलो नमस्कार, मी स्वाती. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात. सकाळचे वाजले 10. आत्ता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? बाहेर चाललोय. आणि कुठे जातोय ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर नक्की कळेल आम्ही कुठे चाललोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे पुण्याची मेट्रो जी आहे आपली मेट्रो रेल्वे, त्याचा आपण सफर करणार आहे. तर मेट्रो आपण बघूया. अच्छा, माहीत नव्हतं, दिल्लीला माहीत नव्हतं. आपण मेट्रोची सफर करणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहे स्वारगेटला एक प्रोग्राम आहे मौंजोचा, तर तो आपण अटेंड करणार आहे. तर आपण आजची धमाल मस्ती बघूया. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय, कारण स्वाती मॅडम थोड्या आजारी होत्या, आठवड्यावर वगैरे ॲडमिट होत्या, त्यामुळे आम्ही नाही करू शकलो काही शॉर्ट्स किंवा व्हिडिओ. तर त्याबद्दल इथून पुढे कंटिन्यू येतील. असाच पाठिंबा देत राहा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत न स्किप करता बघा. थँक्यू. मी सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे कारण मेट्रो मध्ये मी फर्स्ट टाइम जाणार आहे. आणि हे पप्पांनी सरप्राईज सांगून टाकलं. मजा येते. मी फर्स्ट टाइम अजूनही फायनली आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो होतो. मेट्रोमध्ये आम्ही पण नव्हतो बसलो. मेट्रोचा आनंद आम्ही नव्हता घेतला, तेव्हा आमचंही फर्स्ट टाईम होतं. आणि म्हणजे आमचं फर्स्ट टाईम म्हटलं, श्रद्धाचंही फर्स्ट टाईमच होतं. तर बघूया आता मेट्रोचा प्रवास कसा आहे. फायनली आम्ही मेट्रोमध्ये बसलोय. असं वाटतं तुला? खूप मस्त वाटतं. मेट्रो चालू होऊन मला तर वाटतं वर्षाच्या वरती झाला आहे, पण खरंच आम्ही मेट्रोचा प्रवास करत नव्हता. कारण काय होतं की नेहमी असं वाटतं जाऊ दे, मेट्रोने जाण्यापेक्षा किंवा त्याच्यात वेळ जाण्यापेक्षा आपण आपली गाडी आहे तर गाडीने जाऊया, लवकर येऊ, आपल्या वेळेप्रमाणे निघता येतं. असं प्रत्येक वेळेस गैरसमज होत होता. त्यामुळे आम्ही मेट्रोचा प्रवास केलाच नाही. पण ह्या वेळेस ठरवलंच होतं की मेट्रोचा प्रवास करायचाच एकदा तरी. पण खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप मस्त मजा आली आणि छान होतं. आणि स्वच्छता वगैरे मेट्रो स्टेशन म्हटलं तर क्लिनिंग वगैरे खूप छान होतं. आणि सिक्युरिटी वगैरे सगळ्या गोष्टी खूप मस्त सेफ होतं. सगळ्या गोष्टी सेफ होत्या आणि खूप मस्त होतं. खूप मजा केली. खूप हो. तर ही होती आपली पुण्याची मेट्रो. आपण प्रवास केला आहे पर्पल लाईनने. पर्पल लाईन आपली स्टार्ट होते PCMC पिंपरी चिंचवड. वाव, पिंपरी चिंचवड टू स्वारगेट. तर ही पर्पल लाईन आहे, ब्ल्यू लाईन वेगळी आहे. पण आता आले स्वारगेटला उतरलोय. एका प्रोग्रामला जाणार, तो प्रोग्राम करू आणि परत आपल्या लाईफ लाईनने म्हणजे मेट्रोने परत आपण पिंपरीला जाऊ. इथे एक्झिट केलेले आपण एक्झिटला पण बघू शकतो. आपल्याला स्कॅन करावं लागतं. जर इन केस तिकीट हरवलं, स्कॅन नाही केलं तर हा आपल्याला परमिट करत नाही बाहेर यायला. तर खूप चांगली अशी सोय केलेली आहे मेट्रो स्टेशनला. आणि स्वारगेटला आपण इथे आलो आहे, तर आपण इथे बाहेर पडतो आहे. फायनली आम्ही इथे हॉटेलला पोहोचलो, कारण हॉटेलमध्ये प्रोग्राम होता. तर बघूयात आपण तो प्रोग्राम पण कसा झाला, तो आम्ही व्हिडिओ शूट केलाच आहे. तर बघूयात आता आज जाऊन. तर फायनली बघू शकतो इथे मस्त असा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम कसा असं तुम्हाला वाटत असेल तर हा मुंजाचा कार्यक्रम होता. जसं की लग्नच असतं, फक्त नवरी नसते, बाकी सगळं लग्नासारखंच असतं. घोडा बँड हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे. हा मुंजाच्या कार्यक्रमाला आम्ही पोहोचलो होतो. तर खूप मस्त, आमचंही फर्स्ट टाईम होता. आम्ही कधी बघितलं नव्हता असा प्रोग्राम, पण खूप छान होता. आवडला आम्हाला, मस्त एन्जॉय केला आम्ही. इथे फ्लोटिंग स्टार्टर आहे. इथे हा रोल आहे. 7वा ते 8वा रोल आहे.
मुंजेचा कार्यक्रम म्हणजे तर हे केस कट करणं आणि मस्त क्यूट दिसत होता. हा मस्त टकली केली होती आणि खूप छान दिसत होता. मस्त कार्यक्रम, त्याची मम्मा पप्पा सगळे खूप छान दिसत होते. सगळ्यांनी खूप सुंदर असं आवरलेलं होतं. छान दिसत होते सगळे. मस्त एन्जॉय केला आम्ही आणि बघू शकतो मी पुढे बँड वगैरे सगळं खूप मस्त. इथे कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आम्ही परत घरी यायला निघालो. तर येताना पण आम्हाला लगेच मेट्रो मिळाली. तर असंच छान छान मेट्रोचा इकडून पण आणि तिकडून दोघं साईडने मेट्रोचा एन्जॉय केला. मेट्रोचा प्रवासाचा आनंद घेतला, खूप मस्त होता. तर बघू शकतो लिहिलं आहे PCMC. तर आम्ही इकडं परत पिंपरीला यायला निघालो आणि खूप सेफ्टी वगैरे होतं मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझ्या दोघं मुली खूप खुश होत्या मेट्रोच्या प्रवासाने. त्यांना खूप छान वाटत होतं. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता. पण थकलं पण तेवढंच होतं. काय पिशवीमध्ये? पिशवीत काय बॅगमध्ये? आमच्या कॅमेरामॅनला एवढी झोप आली होती तर अक्षरशः ते बसल्या झोपत होते. त्यांना झोपच कंट्रोल होत नव्हतं. नंतर आम्ही इथे आलो असं मस्त घरी. आणि घरी आल्यावर खूप भयंकर झोप येत होती. त्याच्यासाठी मस्त असं चहा घेतला. तर की चहा घेतलं तरी झोप जाईल म्हणून आम्ही बसल्या बसल्या झोपत होतो. कसं गेला आजचा दिवस? मेट्रोचा प्रवास केला, छान होता. एक्सपिरियन्स छान होता. मेट्रो छान आहे आणि पुण्याचा प्रतिसाद चांगला आहे. म्हणजे दोन्हीकडनं फुल मेट्रो होती. आज संडे होता तरी पण. आणि ओव्हरऑल एक चांगला अनुभव होता. जिथे गेलो तिथला कार्यक्रम चांगला होता, जेवण चांगलं होतं आणि खूप हेक्टिक गेला दिवस, प्रवास वगैरे सगळं. आता जरा झोप येते. चहा घेऊ आणि असं छान हॅपी असं मी व्हिडिओ असा एंड करते. असं चॅनलला कनेक्ट राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.